नमस्कार, मी साक्षी आनंद येस मराठीमध्ये आपले स्वागत. आज आपण एका विशेष मुलाखतीसाठी भेटलेलो आहोत. मुलाखतीसाठी आपण आमंत्रित केलेलं आहे दिंडोरी तालुक्यातील माजी आमदार तसेच माजी गटनेते जिल्हा परिषद नाशिक धनराज महाले यांना. आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांना बोलतं करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येत्या 4 जानेवारी तुमचा वाढदिवस आहे. त्याबद्दल ही विशेष मुलाखत घेण्यात आलेली आहे. आणि तसेच तुमच्या तालुक्यात अनेक संभ्रम निर्माण करणारे असे प्रश्न आहे किंवा जनतेचे संभ्रम आहे ते दूर करण्यासाठी कुठेतरी आपण ही मुलाखत घेणार आहोत. प्रथम येस मराठी आणि सर्व चॅनलचे आभार की वाढदिवसाच्या अगोदरच आपण शुभेच्छाही दिल्या आणि पुढच्या भावी कारकिर्दीमध्ये चांगलं यश संपादन करावं यासाठी खऱ्या अर्थाने मुलाखत समजावी लागेल. आणि त्यासाठी जे जनतेसाठी प्रश्न असतील किंवा जनतेला आपल्याला जे काही कामं करायची त्या दृष्टिकोनातून आपण नक्की विचारा. आणि नक्कीच आजच्या मुलाखतीतून जनतेमध्ये संभ्रम दूर होते आणि नक्कीच दूर व्हावे यासाठी आपण प्रयत्न करूयात. पण मुलाखतीला सुरुवात करूयात. आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की कुठलीही राजकीय पदाचा अनुभव नसताना 2009 विधानसभेमध्ये तुम्हाला तिकीट मिळालं होतं, तेही बाळासाहेब ठाकरेंकडून. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अनुभव जरी स्वतः नसेल परंतु सरपंच म्हणून त्यापूर्वी मी 10 वर्ष काम केलं. वारी ग्रामपंचायतला सरपंच म्हणून होतो. परंतु योगायोगाने नशिबाने आणि सर्व जनतेच्या कृपेने मी ज्या घरात जन्माला आलो हे आमचे वडील कैलासवासी हरिशंकर महाले हे माणेगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 3 वेळा खासदार आणि 2 वेळा विधानसभेचे आमदार म्हणून या जनतेच्या कृपेने त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या घरामध्ये त्यांच्या पोटी मला जन्म मिळाला. आणि त्या दृष्टिकोनातून मी स्वतः काम केलेलं नसेल परंतु लहानपणापासूनच एक राजकारणाचं बाळकडू म्हणून हे मला मिळालेलं होतं. राजकारण कसं करावं, समाजसेवा कशी करावी आणि जनतेचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवावे हे लहानपणापासूनच बघितले असल्या कारणाने मी जनतेच्या कृपेने विधानसभा सदस्य जरी झालो, जिल्हा परिषदचा गटनेता जरी झालो परंतु जनतेची कामं चांगल्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहिला. आताच तुम्ही सांगितलं की तुम्हाला लहानपणापासून एक राजकीय धडे मिळत गेले, तरी त्या विधानसभेचं तुम्हाला ज्यावेळी तिकीट मिळालं त्यावेळी तुम्ही भरघोस मताने जिंकून आलात आणि त्यानंतर ते तिथे निधी दिला. त्यानंतर तुम्ही इथल्या तालुक्यामध्ये म्हणा किंवा मतदारसंघामध्ये तुमच्या अनेक विकसित कामं केलेली आहे. असं असताना तरी पण तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलात, राष्ट्रवादीमध्ये गेलेत. ते कारण काय होतं राष्ट्रवादीत जाण्याचं? नाही, खऱ्या अर्थाने तर आपण सांगितल्याप्रमाणे भरघोस मताने विधानसभेला निवडून आलो असं नाही. कारण या विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती अशी होती की आतापर्यंत शिवसेनेची जागा इथं कधीही निवडून आलेली नव्हती. आणि यापूर्वी राष्ट्रवादीचं प्राबल्य, काँग्रेसचं प्राबल्य आणि त्यांच्यामुळे इथं निवडून समोरचा उमेदवार निवडून येणं हे अनपेक्षित होतं. आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेने आणि जे काही आमचे पदाधिकारी त्या काळातले असतील किंवा माझ्याबरोबरची मित्र कंपनी असेल यांनी सर्वांनी असं कसंच केली नाही, एकदम फार स्वतःचं सर्वस्व पणाला लावून आणि ती निवडणूक केली. आणि ती निवडणूक केल्यामुळे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण 149 मताने, फार जास्त नाही 149 मताने त्या ठिकाणी निवडून आलो. आणि त्याच्यामुळे जास्त मताने निवडून आल्यानंतर कुठंतरी माणूस उघडून जातो की मी ठीक आहे, मी काम केलं नाही केलं कारण लोक माझ्याबरोबर आहे. परंतु तो 149चा आकडा होता. तो गेल्या सातत्यानं काम करत असताना नेहमी आठवणी द्यायचा की आपण 149 मताने निवडून आलो म्हणून खऱ्या अर्थाने आपण जनतेचं दायित्व आहे, त्यांना आपण काम दिलं पाहिजे. आपल्यावर जी काही त्यांनी श्रद्धा ठेवलेली आहे किंवा जी काही आपल्याला मदत केलेली आहे त्याचं ऋण फेडण्याचं काम 5 वर्षामध्ये सरकार जरी त्यावेळेस शिवसेनेचं नव्हतं, त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सरकार होती, परंतु कैलासवासी हरिशंकर महाले यांचेही असलेले जुने संबंध आणि त्याच्यामुळे नेहमीच मला विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भरघोस असा निधी मिळाला. तालुक्याच्या विकासामध्ये त्या निधीचा फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला. कारण मागच्या काळामध्ये जी काही राहिलेला बॅकलॉग होता तो बऱ्यापैकी भरून काढला. मग उदाहरण असेल पालखेडचा पूल असेल किंवा इथं तहसीलमध्ये एक इमारत आपण दिलेली आहे. दुरीच्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी आलेल्या व्यक्तींना बसायला जागा नव्हती, त्या ठिकाणी आपण एक बिल्डिंग करून दिलेली आहे. वणीसारख्या ठिकाणी जिथं आजही असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणात अपघात होतात, त्याच्यामुळे आपण आरोग्यमंत्र्यांकडे त्याचा पाठपुरावा करून आणि तिथं ट्रामा केअर ची बिल्डिंग आपण तयार केली. परंतु योगायोगाने बिल्डिंग झाल्यानंतर मी विधानसभेत नसल्या कारणाने
आजही ती बिल्डिंग स्टॉक विना पडून आहे. आणि म्हणून अशी काही जी जनतेची योग्य असलेली कामं किंवा जनतेला पाहिजे असलेली कामं, मग ती गावांतर्गत रस्ते असतील, जोड रस्ते असतील किंवा इतर बरीचशी कामं की जेणेकरून म्हणजे तुमच्याच मीडियाच्या वतीने, प्रिंट मीडियाच्या वतीने मला 5 वर्ष संपल्यानंतर ज्यावेळेस लेखाजोखा येतो त्यामध्ये 288 नामदारांपैकी सर्वात जास्त निधी हा आपण त्या काळात दिंडोरी दिंडोरी पेठ मतदारसंघासाठी आणला, अशा प्रकारची बातमी सुद्धा लागली होती. तर अशा प्रकारची काम करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली आणि ती मिळाल्यानंतर काम करत राहिलो, लोकही जोडत राहिलो. त्याच्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, पुढच्या पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. त्याही निवडणुकांमध्ये फार चांगल्या प्रकारे यश संपादन केलं. इथं दिंडोरीमध्ये 6 गटांपैकी 4 जिल्हा परिषद गटांमध्ये आपले शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. पेठमध्ये सुद्धा 2 गटांपैकी एक तिथं जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून आणला. पंचायत समिती पेठची ती शिवसेनेच्या ताब्यामध्ये आली. दिंडोरीची पंचायत समिती ती पण शिवसेनेच्या ताब्यामध्ये आली. तर असं काम वाढवण्याचं आणि जे काही माझ्याबरोबर होते किंवा जे काही कार्यकर्ते होते त्यांनाही पदांवर बसून आणि जनतेसाठी काम करण्याची संधी त्या काळामध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिली. परंतु मधल्या काळामध्ये आपण जो काय अर्थाने प्रश्न उपस्थित केला की आपण शिवसेनेमध्ये असताना राष्ट्रवादीमध्ये काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं की ती परिस्थिती त्या काळात अशी आली की इथं भारतीय जनता पार्टीचं लोकसभेचा उमेदवार आणि पहिल्यापासून हरिश्चंद्र चव्हाण साहेबांच्या रूपाने किंवा नंतर आता वाटेरांच्या रूपाने ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटणार आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकत्र असल्या कारणामुळे आपल्याला लोकसभा करायची असेल तर काहीतरी पर्याय म्हणून शोधावं लागेल. आणि मग आमचीच काही जे काही माझ्याबरोबर असलेले पदाधिकारी असतील किंवा वरिष्ठ नेते असतील यांच्या सांगण्यानुसार, यांच्या सल्ल्यानुसार, यांच्याशी चर्चा केल्यानंतरच तो निर्णय झाला. राष्ट्रवादीचे आदरणीय शरदजी चंद्रजी पवार साहेब असतील किंवा उज्ज्वल साहेब असतील, अजितदादा असतील, यांचे आणि कैलासवासी हरिशंकर बहाने यांचे फार जवळचे संबंध होते. प्रत्येक निवडणुकांमध्ये यांनी आमच्या वडिलांना मदतच केली होती, त्याचेही ऋण होते. आमच्या वडिलांचा ज्यावेळेस अपघाती निधन झालं त्यावेळेस त्यांच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, भुजबळ साहेब ही सगळी वरिष्ठ मंडळी जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होती ती सर्वच्या सर्व वारे या गावी आली. आणि त्याच्यामुळे कुठंतरी त्यांनीही शब्द टाकल्यानंतर हा शब्द पडू नये किंवा आपण त्यांना मी नाही म्हणू शकलो नाही आणि म्हणून तो निर्णय त्या काळामध्ये झाला. निवडणूकही फार चांगली जोमाने लढली, प्रचारही फार चांगल्या जोमाने त्या ठिकाणी झाला. परंतु मधल्या काळामध्ये पुलवामासारखा एक हल्ला झाला आणि त्या पुलवामामुळे थोडंसं त्या ठिकाणी जनतेमध्ये मिसगाईड झालं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी पराभव झाला. परंतु पराभव जरी झाला परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की जे दिंडोरी असेल, पेठ असेल, कळवण असेल, ह्या भागामध्ये, या तिन्ही तालुक्यांमध्ये आपण सर्वात जास्त आघाडी या ठिकाणी ह्या भागामध्ये घेतलेली होती. परंतु चांदवड वगैरे त्या भागामध्ये थोडासा पुलवामाचा फरक जाणवला आणि तिथं आपल्याला पराभव पत्करावा लागला. पराभव जरी पत्करावा लागत असेल परंतु 3,70,80,000 काहीतरी मतं, एवढी मतं आपल्याबरोबर उभी राहिली, त्याचा खऱ्या मानाने अभिमान आहे. जनतेच्या मनातून आपण खासदार आहोत, निवडून जरी आलो नाही परंतु जनतेने आपल्याला स्वीकारलं होतं, त्याचा एक कुठंतरी सर्वस्वी आनंद त्या ठिकाणी होता. आताच तुम्ही सांगितलं की जे राष्ट्रवादी तुमचे एकोप्याचे किंवा गौरवाचे संबंध होते, मग असं असताना तुम्ही त्यांचा शब्द पाळला असं तुम्ही आता म्हटले. असं असतानाही तुम्ही पुन्हा राष्ट्रवादी सोडून सेनेमध्ये आला, शिवसेनेमध्ये आला आणि तिथे तुम्हाला उद्धव ठाकरे म्हणा, बाळासाहेब ठाकरे म्हणा यांनी स्वीकारलं. मग त्यामागे कारण की एकदा सेना सोडल्यानंतर पुन्हा प्रवेश होणं हे खूप कठीण असतं, तर त्यामुळे तुम्हाला तिथे स्वीकारलं गेलं, त्याचा मागचं काय कारण आहे? ते खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित केला. खऱ्या अर्थाने तर हे आपल्या सर्वांसमोर जाहीर करणं योग्य नाही. काही गोष्टी बंद लिफाफ्यात असलेल्या योग्य असतात, परंतु आता त्या निमित्तानं जनतेमध्येही जो काही आतापर्यंतचा रोष आहे की मग यांनी राष्ट्रवादी सोडली, आपलं शिवसेना सोडली, त्याच्या राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादी सोडली, शिवसेनेत गेले, आता शिवसेना सोडली, शिंदे गटात गेले. परंतु जी काही कारणं आहेत ती त्या या मुलाखतीच्या निमित्तानं थोडंसं जनतेपर्यंत गेली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी एकच सांगतो की मी मगाशीच बोलल्याप्रमाणे जी कुठेतरी वाटाघाटी होती आणि त्या वाटाघाटीच्या राष्ट्रवादीच्या जुन्या संबंधांमुळं
शिवसेनेच्या जी काही आमचे नेते मंडळी होती यांच्या जवळच्या स्नेहसंबंधामुळे मी त्याच वेळेस त्या ठिकाणी आपली चर्चाच्या नुसार सांगितलंच होतं की यदा कदाचित लोकसभेचा पराभव झाल्यानंतर विधानसभेचं काय, तर विधानसभेला सुद्धा आपण कुठंतरी म्हणजे लोकसभेनं तर पराभव होणारच नाही हे 100% शाश्वत सगळी माझ्याबरोबर जी काही नेते मंडळी होती त्यांना माहिती होतं. परंतु तरी याला कदाचित दुर्दैवाने काही झालं तर विधानसभेला आपण विचार करू असा शब्द त्या काळामध्ये आमच्या सगळ्यांच्या बैठकीत तो झाला होता. आता त्या ठिकाणी कोण कोण होतं काय होतं ते बोलणं बरं नाही आणि ते बोलणंही नाही पाहिजे. परंतु त्याच्यामुळेच आतापर्यंत जे महाराष्ट्रात कधी घडलं नाही की शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा शिवसेनेत घेऊन आणि विधानसभेची उमेदवारी देणं, ती कुठंतरी काहीतरी कमिटमेंट असेल, कुठंतरी काहीतरी चर्चा असेल किंवा माझ्यावर दाखवलेला पक्षाने परत विश्वास असेल आणि त्याच्यापुढेच मला पुन्हा बोलावलं, पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली. आणि उमेदवारी दिल्यानंतर पुढचं प्रॉब्लेम असा झाला की विधानसभेची उमेदवारी देत असताना जी काही स्थानिक शिवसेनेची नेते मंडळी होती यांच्या मनामध्ये असा गैरसमज झाला का हा राष्ट्रवादीमध्ये जातो, लोकसभेची उमेदवारी आणतो, परत शिवसेनेत आला, परत शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी याला मिळाली, असं काय होरभंग आहे. म्हणून कुठेतरी मनामध्ये असा थोडासा संभ्रम निर्माण त्यांच्याही झाला की आपल्याला विचारलं नाही का, आपल्यापर्यंत हे आले नाही का, किंवा राष्ट्रवादी जाताना आपल्याला माहिती नाही का. तर असा कुठेतरी गैरसमज याच्यामधून ते सगळं घडत गेलं. आणि मग आपल्याबरोबर जी असणारी जी 2009मध्ये सर्वांनी आवडता प्रयत्न करून आपण विधानसभेला निवडून दिलेली लोक, त्याच्यानंतर सातत्याने 5 वर्ष काम करून ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या ताब्यात घेण्यासाठी ज्यांनी केलेली मेहनत, आणि ही सगळी जर लोक आपल्याबरोबर नसतील तर मग विधानसभेची निवडणूक करणं किती योग्य आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी मी पुन्हा साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं, पक्षप्रमुखांना, की साहेब अशी थोडी परिस्थिती वाटते, त्याच्यामुळं तुम्ही दाखवलेला माझ्यावर विश्वास हा नक्कीच माझ्या कधीही लक्षात राहील, स्मरणात राहील. आणि त्याच्यामुळे मी ही विधानसभेचं जी काही आपण दिलेलं तिकीट आहे ते परत करतो. आपण जो उमेदवार द्याल त्याच्या पाठीमागे मी उभा राहील, काम करेल, असा शब्द मी त्यांना दिला आणि परत ते तिकीट दिलं. त्याच्यानंतरही पुन्हा 2 दिवसांनी मनावरती पक्ष निरीक्षक करणं पुन्हा फोन आला की तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, तुम्ही अर्ज पहिला भरून टाका. तुम्ही उमेदवारीचा अर्ज जर दाखल केला, पहिला अर्ज दाखल केला, तर त्याच्यानंतर कितीही तिकीट बदलण्याचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही उमेदवारी अर्ज भरा. तुम्हाला नंतर आपण हे सगळे कार्यकर्ते बोलून किंवा शिवसेनेचे पदाधिकारी बोलून आम्ही त्यांना समजावून सांगू. परंतु माझ्या मनामध्ये एक होतं की जर आपलं घरच आपल्याबरोबर किंवा आपले कार्यकर्तेच आपल्याबरोबर नसतील, आपल्यावर शंका निर्माण झाली असेल, तर आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून मी ती विधानसभेला थांबून घेतलं. आणि तुम्ही असं म्हटलं की शिवसेनेने तुम्हाला पुन्हा विश्वास दाखवला आणि म्हणून तुम्हाला परत घेतलं असावं. तर हा विश्वास दाखवल्यानंतरही आता तुम्ही शिंदे गटात आहात, तर मग शिंदे गटाकडे वळण्याचं कारण काय अशी कारणं होती किंवा काय असं झालं की तुम्ही शिंदे गटाकडे वळाला? शिंदे गटामध्ये वळण्याचं कारण एकच आहे की आताही जर तुम्ही ते बघितलं किंवा जनतेमध्ये गेलात किंवा गावोगावी गेलात तर सातत्यानं रस्त्याची ओरड पुढे येते. जी काही विकास कामं थोड्याफार प्रमाणात होतात त्याच्यातही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय. आणि हा जो काही कामांचा बॅकलॉग आहे तो कामाचा बॅकलॉग भरून काढावा. आणि त्याच्यात सत्तेमध्ये असल्यानंतर कुठे ना कुठे विकास कामाच्या दृष्टिकोनातून आपण पुन्हा जनतेपर्यंत जावं. त्या दृष्टिकोनातून आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मी आपल्या जनतेच्या आशीर्वादामुळे 2009च्या निवडणुकीमध्ये ज्या काळामध्ये मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस ते पण विधानसभा आणि मंत्री म्हणून त्या विधानसभा सदस्य म्हणून होते. आणि ते विधानसभा सदस्य असल्या कारणाने त्यांची माझी जी काही अटॅचमेंट होती ती थोडी वेगळ्या प्रकारची होती. आणि त्याच्यामुळे मला एक विश्वास होता का साहेब मुख्यमंत्री झालेत आणि त्याच्यामुळे आता आपल्याला कामं करण्यामध्ये संधी आहे. ठीक आहे, पुणे विधानसभेला तिकीट मिळेल, काय होईल किंवा पुढचा दृष्टिकोन न ठेवता जनतेची जर कामं होत असतील तर आपण त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण तो प्रयत्न केला की मला तिकीट मिळेल, मी पुन्हा आमदार होईल, मी पुन्हा खासदार होईल, हे कोणतीही मनात अपेक्षा न करता फक्त साहेबांची. आणि आपण म्हणतो ना आपण एका वर्गात असल्यानंतर की आयुष्यभर ते आठवण राहते का आपण एका वर्गात होतो, आम्ही कुठेतरी एकत्र काम केलंय.
तसंच आम्ही एका वर्गात होतो, म्हणजे त्या विधानसभेच्या भवनामध्ये, विधानसभेच्या सभागृहामध्ये आम्ही एका वर्गात होतो. आणि म्हणून वर्गमित्र म्हणून मग आपल्याला ह्या जनतेमध्ये जनतेचे कामं करता येतील त्या दृष्टिकोनातून हा ठिकाणी आपण पक्षामध्ये तो प्रवेश केलेला आहे. मला उमेदवारी मिळावी आणि उमेदवारी मिळेलच या दृष्टिकोनातून किंवा मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त जनतेच्या हितासाठी आणि ज्या मागचा बॅकलॉग कुठेतरी भरून निघावा. आणि त्याच्यामुळेच काय झालं की आताही आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब ते त्यांच्यानंतर पक्षांमध्ये कशी फूट पडली आपल्याला सर्वांना माहिती. आणि ते पक्षामध्ये फूट पडल्यानंतर ते सुद्धा शिंदे गटातच सामील झाले. कारण राष्ट्रवादी अजितदादाची राष्ट्रवादी गट हा इकडे महायुतीत आल्यामुळे आपण बघितलं असेल की त्याच्यानंतर थोडीफार प्रमाणात कामं सुरू झाली. आणि म्हणून हा कामं करणाऱ्याचा योग्य असा माणूस आहे एकनाथजी शिंदे साहेब. आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे आणि त्यांच्या भरोश्यावर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गेलो. आणि गेल्यानंतरही त्यांनीही आम्हाला मोकळा ठेवलं नाही. ते DPTCचे आदरणीय पालकमंत्री दादाजी भुसे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाच्या खाली किंवा संपर्क नेते असतील सुनील पाटील असतील किंवा शिवसेनेचे सचिव असतील, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी आपल्याला दिंडोरी आणि पेठ विधानसभामध्ये छोटी मोठी कामं त्या ठिकाणी करता आली. आणि त्या दृष्टिकोनातून कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी हा पक्ष प्रवेश केलेला आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या मतदारसंघासाठी काय करणार? तुमच्या मतदारसंघासाठी कुठला प्रमुख उद्देश आहे? सर्वात महत्त्वाचं की दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ हा जरी आदिवासी मतदारसंघ असला, परंतु योगायोगाने या दिंडोरी मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात MIDC आलेली आहे. आता हे आज अकराळेसारख्या ठिकाणी रिलायन्स वगैरे बघितलं असेल किंवा नकवापूर वगैरे ह्या भागामध्ये फार मोठ्या मोठ्या कंपन्या की ज्या आपल्याकडे त्याची निर्मिती होते. परंतु योगायोग असा होतो की निर्मिती होत असताना बाहेरची लोक कुठंतरी येऊन आणि त्या ठिकाणी कामं करतात आणि आपली लोक त्या रोजगारापासून वंचित राहतात. तर सर्वात प्रमुख माझा उद्देश तर हाच राहील की त्या आपल्या मतदारसंघातल्या मुलांना त्या ठिकाणी काम मिळावं, ते रोजगार निर्मिती व्हावी. हा दृष्टिकोन हा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. आणि पेठ तालुक्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची MIDC कशी होईल, कारण पेठ तालुक्यामध्ये सुद्धा रोजगार फार लोक अशी वंचित आहेत की तिथं रोजगार उपलब्ध आहे. परंतु MIDCच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी कामं लोकांना मिळाली, तिथं पाणी आहे, रस्ते आहे, लाईट आहे, शेजारी गुजरातसारखं राज्य आहे आणि त्याच्यामुळे तिथं काम करण्यासाठी चांगली संधी आहे. तर तिथंही पेठ तालुक्यामध्ये MIDCच्या रूपाने कसं रोजगार निर्मिती होईल त्या दृष्टिकोनातून माझे त्या ठिकाणी प्रयत्न राहतील. आणि त्याचमुळे की मागाशी बोलल्याप्रमाणे रस्त्यांचा विषय आहे की मी आतापर्यंत काम करत असताना बघितलं की सर्वप्रथम रस्ता, त्याच्यानंतर पाणी आणि त्याच्यानंतर वीज, हे तिन्ही प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. मग ते शेतकरी असेल किंवा नोकरदार वर्ग असेल, कामगार असेल, त्या सगळ्यांसाठी रस्ता लागणार आहे, या सगळ्यांसाठी पाणी लागणार आहे, या सर्वांसाठीच वीज लागणार आहे. तर ह्या तिन्ही प्रश्नांकडे, कारण सध्याच्या काळामध्ये रस्त्यांचा, विजेचा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आता पाण्याचा सुद्धा हा फार मोठा तुटवता होणार आहे. आणि त्याच्यामुळे हे प्रमुख जे काही रस्ते, जे 6 रस्ते दिंडोरी पेठ असेल किंवा नाशिक वणी असेल किंवा आपल्या पिंपळगाव ते वणी ह्या परिसरामध्ये असतील किंवा आपला उमराळे दिंडोरी ते जोपळ मार्गे पिंपळगाव असेल, ही प्रमुख जी काही महत्त्वाची रस्ते ती तरी लवकरात लवकर व्हावी त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी माझे प्रयत्न राहतील. याचा एक अजून प्रश्न की आता मराठा आरक्षणाचा चालू आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक हे सभा घेतल्या जातात, त्यासाठी अनेक उपोषण केले जातात आणि बऱ्याचशा गोष्टी या आरक्षणासाठी घेतल्या जातात. तर त्या मराठा आरक्षणात तुमचं काय मत आहे? माझं तर एकच मत राहील की कुठल्याही परिस्थितीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्टपणाने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं आहे की आम्ही मराठा आरक्षण त्या ठिकाणी देणार. आणि ती व्यक्ती अशी आहे की मी बघितलं त्यांना की काम करत असताना दिलेला एखादा शब्द जर पाळायचा ठरला तर त्यांच्याकडनं शिकावं. आणि म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी सुटणार आहे. मधल्या काळामध्ये थोडंसं मराठा आणि आदिवासी समाजामध्येही थोडंसं कुठंतरी एक वेगळं संदेश बाहेर आला होता. परंतु आम्ही नाशिकला एक आंदोलनही आदिवासी समाजाच्या वतीने झालं, पण त्या समाजाच्या आंदोलनामध्ये मी पण त्या ठिकाणी सहभागी होते. पण आमची एकच प्रमुख मागणी होती की जेणेकरून जे आदिवासी समाजाला आरक्षण आहे
त्याच्यामध्ये इतर समाजाचा समावेश होऊ नये याच्यासाठी आमचा तो त्या ठिकाणी प्रश्न होता. परंतु ते तसंही होणार नाही आहे आणि मराठा समाजाला जे त्यांचं स्वतःचं हक्काचं आरक्षण आहे ते नक्कीच त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्या नात्याने आम्ही पण त्यांच्याबरोबर उभे आहोत. 3 मित्रपक्ष आहेत, तर येत्या विधानसभेची जागा ही कुठल्याही इतर मित्रपक्षांना सपोर्ट दिली तर त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? माझी भूमिका मला तर गॅरंटी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिंदे साहेबांनी दिलेला शब्द आहे हे आपल्याला निवडणूक करायची आहे. आता त्याच्यानंतर पुन्हा महायुतीमध्ये राष्ट्रवादी आली. राष्ट्रवादीमध्ये जे विद्यमान आमदार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे पण या महायुतीच्याच पक्षामध्ये सामील झाल्यामुळे नक्कीच जनतेमध्येही संभ्रम आहे की आता उमेदवारी कोणाला. परंतु उमेदवारी कोणाला म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस उमेदवाऱ्या जाहीर होतील त्यावेळेस नक्कीच मला खात्री आहे की मी उमेदवारी आणू शकतो. आणि याच्या मागचा इतिहास जर आपण बघितला की कोणालाच वाटत नव्हतं की बाबा पुन्हा उमेदवारी लोकसभेनंतर पुन्हा उमेदवारी येईल. तर तो एक त्याच्यामध्ये त्या वरिष्ठ नेत्यांबरोबर ठेवलेले काही संबंध असतात किंवा त्यांच्याबरोबर आपलं काही आपल्याबद्दल जो पॉझिटिव्हपणा असतो तो त्यांच्या मनामध्ये असतो. ह्या दृष्टिकोनातून आपण सातत्याने त्या ठिकाणी काम करत आलो आहे आणि त्याच्यामुळे मला तर खात्री आहे की विधानसभेची उमेदवारी मिळेल. यदा कदाचित तिथं काही दुर्दैवाने झालं उमेदवारी मिळाली नाही तर शेवट आमचे सगळं मित्र पक्षातले कार्यकर्ते आहेत आणि यांनी सगळ्यांनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वाढदिवस करायचा हा उद्देश अजिबात नाही. वाढदिवस करणं कारण वाढदिवस कोणामुळे होतोय आपला एवढा की या जनतेमुळे. आणि ह्या जनतेने जर आपल्याला निवडून दिला नसतं किंवा जनतेने पुढे आणलं नसतं आपल्याला मगाशी सांगितल्यामध्ये राहून गेलं की जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. योगायोगाने खेडगाव जिल्हा परिषदचा सदस्य झालो त्यावेळेस माझं स्वतःचं मतसुद्धा त्या गटामध्ये नाही आहे किंवा माझ्या समाजाची लोक की जेणेकरून आपण बोलण्याप्रमाणे का मराठा समाज तुमच्यावर प्रेम जास्त करतो किंवा मराठा समाजासाठी तुम्ही जास्त काम करता. तर ह्या अशी जीवनामध्ये काही छोटी उदाहरणं असतात की जेणेकरून माझं स्वतःचं मत नसताना माझ्या समाजाची जास्त लोक नसताना त्या ठिकाणी सर्व मराठा समाजाच्या किंवा तिथं आमचा हिंदू महादेव कोळी समाज पण आहे या लोकांनी सर्वांनी एकत्रित येऊन आणि मला तिथं जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणलं आणि म्हणून काम केलं तर संधी नक्कीच त्या ठिकाणी मिळते. आणि त्याच्यामुळं हा जो पुढचा निर्णय आहे हा तो सगळा आपल्या सर्व मित्रपरिवारांनी घ्यावा ह्याच दृष्टिकोनातून आणि ते जो निर्णय घेतील तसं मी त्या ठिकाणी पुढे आपली वाटचाल ठेवणार आहे. पक्षांतर केल्यानंतर किंवा जनतेचा संभ्रम असतो पण तरीही तुम्ही म्हटलं की आता जनतेचं प्रेम आहे त्यानंतर मतदारसंघ माझ्या पाठीशी उभा राहतो. तर मग एवढा जनतेचा समूह तुमच्या पाठीशी उभं राहण्याचं कारण काय? अशी कुठली जादू आहे की जेणेकरून लोक तुम्हाला सहकार्य करतात तुमच्या पाठीशी भक्कम उभे राहतात? नाही त्याच्यामध्ये एकच आपल्याला सांगितलं पाहिजे की जेणेकरून आपण मधल्या काळामध्ये जो प्रश्न तुम्ही केला की आपण सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये जाता तर हे नक्कीच सातत्याने मी ठेवलेलं आहे आणि पुढेही ठेवणार आहे. मी मध्ये म्हटलं होतं तशा प्रकारे मी पुढेही ठेवणार आहे. मला काम नक्कीच जनतेच्या विकासासाठी त्या ठिकाणी करायचं आहे. कुठलाही हेतू किंतु परंतु मनात न ठेवता किंवा कुठल्याही आमिषाच्या मागे न धावता त्या ठिकाणी आपल्याला जनतेमध्ये काम करायचं आहे. आणि म्हणून जनता पण आता हुशार झालेली आहे. तसं जर आपण बघितलं तर जनतेमध्ये आता तुमच्या मीडियामुळे किंवा या इंटरनेट व्हॉट्सअप वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येक माणसाचा सांबारा हा माणसाच्या हातामध्ये म्हणजे जो राजकीय नेता आहे त्याचा सांबाराच हातामध्ये असतो. रोज सकाळी उठले तेच दिसतं आपल्याला आणि त्याच्यामुळे जनता आता ठरवते की कोणाच्या पाठीमागं राहावं कोणाच्या ना राहावं. परंतु मला एक खात्री आहे की मी प्रामाणिक केलेलं काम आहे त्याची पावती मला नक्की त्या ठिकाणी मिळणार आहे. सर साधारणतः तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही एक लोकप्रिय किंवा सहकारी आमदार म्हणून ओळखले जातात किंवा एक खूप सपोर्ट करणारं सहकार्य आम्हाला जिकडून लाभतं ते आमचे असे नेते धनराज महाले म्हणून तुमची एक ओळख आहे. प्रत्येकाच्या सर्वसामान्य जनता असेल मतदारसंघ असेल तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यामध्ये तुम्ही खेळून वगैरे मिसळून
तुम्ही मिसळतात, तसेच त्यांच्या सगळ्या सुखदुःखात तुम्ही सहभागी होतात. पण असं असलं तरी पण पक्षांतर केल्यामुळे त्यांचा कुठेतरी संभ्रम होतो, ते कुठेतरी त्यांचं ते दुरावले जातात, अशी तुम्हाला भीती वाटते का? नाही, पक्षांतर करत असताना ह्या सर्व सहकार्यांच्याच भरोश्यावर पक्षांतर केलंय. आज जरी वाटत असेल की दादराज महानंबरोबर कोण कोण तिकडे गेलं, आम्ही इकडे तिकडे जाण्यापेक्षा आम्हाला ह्या मतदारसंघाच्या खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टिकोनातून ते पाऊल उचललेलं आहे. आणि याची प्रचिती जेव्हा आता निवडणुका लागतील, निवडणुका येतील, त्याच्यामध्येच बऱ्यापैकी दिसेल. आणि म्हणूनच आपण आमदार असलो, आमदार नसलो, त्या जागेवर नसताना सुद्धा मी जनतेमध्ये किंवा जिथं जिथं आपली गरज पडेल, ते सुखात असेल, दुःखात असेल, ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील, त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न हा नक्कीच विकासाच्या दृष्टीने केला आहे किंवा त्यांच्या प्रश्नाचं मार्गी लावण्यासाठी त्या ठिकाणी नेहमीच आपण मार्गस्थ राहिले. आता कोणत्याही मी ज्यावेळेस विधानसभेचा सदस्य म्हणून आमदार म्हणून होतो, त्यावेळेसही एक शिवसेनेचा आमदार म्हणून पक्षाची ओळख होती, परंतु त्या ठिकाणी मी शिवसेनाचेच लोकांची कामं होती हा दृष्टिकोन कधीही ठेवला नाही. एकदा निवडणूक झाली, आचारसंहिता संपली की त्याच्यानंतर पक्ष वगैरे थोडंसं बाजूला ठेवायचं आणि जो आपल्याकडे येईल, मग तो राष्ट्रवादीचा असो, CPMचा असो, काँग्रेसचा असो, अन्य कोणत्याही पक्षाचा असू द्या, परंतु ती व्यक्ती माझ्या मतदारसंघातली आहे आणि त्याची अडचण ही माझी अडचण आहे. तोच प्रश्न किंवा त्यांचं काही काम असेल ते मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी प्रयत्न केला. आजही सुखादुःखामध्ये जाणं हे मलाच योग्य वाटतं की आपण त्या ठिकाणी त्या एखाद्याच्या दुःखाच्या घरी गेलो तर त्यांना आपण गेल्यामुळे त्याचं दुःख हलकं होतं, त्यांना समाधान वाटते, तर त्याचा आनंद मला त्या ठिकाणी होतो. एखाद्याच्या लग्नामध्ये गेलो, त्या लग्नामध्ये गेल्यानंतर जो काही निमंत्रण देणारा असतो त्याच्यावरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर आपल्याला आनंद होतो की आपण चला गेल्यामुळे आपण कुठंतरी यांच्या कार्यक्रमात आलो, यांना तो आनंद झाला. आणि हे पारंपरिक आमच्या घरामध्ये आहे. ज्ञानेश्वर हरिशंकर महाले यांचंही आपण जर मागच्या काळामध्ये बघितलं की ते पण पक्ष म्हणून त्यांनी कधी बघितलं नाही. आणि प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये त्यांनी कधी असंही व्हायचं की अचानक ड्रायव्हरला यानं म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर जावं लागायचं. कारण लग्न असायचं दुपारचं 12 वाजता आणि आमचे वडील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्या घराला भेटण्यासाठी रात्री 12 वाजता जायचे. आणि ते 12 वाजता गेल्यानंतर सुद्धा एवढ्या सर्व म्हणजे धकाधकीच्या त्या दिवसामध्ये जी काही लग्नवाली असायची ती रात्री 12 वाजेला उठल्यानंतर हरिभाऊ आले म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद असायचा तो एक वेगळाच अनुभव त्या ठिकाणी तो बघितला आहे. आणि म्हणून कुठेही जिथं निमंत्रण असेल, एखाद्या ठिकाणी निमंत्रणही नसेल तरी आम्ही त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रयत्न हा नाही किंवा माझा दृष्टिकोन किंवा माझा उद्देश आहे की मी त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर उमेदवारी केल्यानंतर माझ्याबरोबर राहावं, हा अजिबात दृष्टिकोन नाही. फक्त कुठंतरी सुखदुःखात आपण गेलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते काम आजही आहे. उद्या विधानसभा सदस्य झालो, लोकसभेला गेलो तरी तेव्हाही नाही आणि नसलोही तरी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते कार्य त्या ठिकाणी चालू ठेवणार. आताच तुम्ही म्हणाला की सर्वसामान्याच्या किंवा जनतेच्या मी पाठीशी भक्कमपणे उभं राहील, त्याच्या सुखदुःखात सहभागी होईल आणि त्यांची दुःख ती आमची दुःख. तर त्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर दिंडोरी तालुका म्हटलं गेलं ग्रामीण भागात आता येताना प्रवासात लोकांना म्हणजे त्रास होतो, कारण की रस्त्यात बरेच खड्डे आहे, दुर्व्यवस्था आहे रस्त्यांची. मग त्याकडे तुम्हाला लक्ष दिलं गेलं पाहिजे किंवा कुठल्या प्रकारे लक्ष दिलं गेलं पाहिजे की तिथे तुमचा सहभाग कसा असला पाहिजे? नक्कीच रस्त्यांच्या बाबतीत मगाशी बोलल्याप्रमाणे रस्त्यांच्या बाबतीत अत्यंत दुरावस्था झालेली आहे. मधल्या कोरोनाच्या काळापासलं किंवा मधल्या काळामध्ये थोडंसं दुर्लक्षित म्हणा किंवा काय कारणं असतील ते विद्यमान आमदारांना माहिती असावीत, परंतु नक्कीच प्रत्येक महत्त्वाचा जर नाशिक ते सप्तशृंगी देवी किंवा वणीपर्यंतचा रस्ता हा सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे. इथं 3.5 पीठापैकी अर्धे पीठ सप्तशृंगी मातेचं आहे. दिंडोरीमध्ये स्वामी समर्थांचं एवढं मोठं ज्ञानपीठ आहे. त्याच्यानंतर सापुताऱ्याला जाणारा रस्ता हा प्रमुख मार्ग आहे. पिंपळगाव वगैरे किंवा मार्केट वगैरे ह्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा रस्ता आहे.
तर ह्या रस्त्याची दुरावस्था असं एवढी असल्यानंतर इतर रस्त्यांचं काय ही नक्कीच हा प्रश्न उपस्थित होतो. परंतु योगायोगाने की आत्ताच बजेटमध्ये बऱ्यापैकी कामांना मंजुरी त्या ठिकाणी आलेली आहे. त्याच्यामुळे काही कामं सुरुवातही झाली आहे. आम्ही काही कामं सुरुवात होण्याच्या मार्गावर आहेत. आणि याच्यामध्ये तर मी आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री बाकीताई त्यांनाही सांगितलं की ह्या रस्त्याचा सातत्यानं हरिश्चंद्र चव्हाण साहेब असतील त्यावेळेस आम्ही होतो, त्यावेळेस सुद्धा त्या दिवसापासून पाठपुरावा आहे की याचं रस्त्याचं रुंदीकरण व्हावं. कारण हा रस्ता इतका सांगतो की फार मोठ्या प्रमाणात त्याच्यावर वाहतूक होते आणि त्याच्यामुळे अपघात फार मोठ्या प्रमाणात होतात. तर हा केंद्राकडे जर मंजूर करून आणला तर नक्कीच याचा फायदा चांगल्या प्रकारे होईल. परंतु योगायोगाने त्या पण कळवणच्या आहेत, त्यांना पण नाशिक वरून गेला कळवणला किंवा माहेरी जायला किंवा घरी जायला सासरी जायला रस्ता हाच आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याही लक्षात असावं आणि लवकरात लवकर त्याचाही मार्ग लावण्याचा प्रयत्न होईल. सर, महत्त्वाचा एक प्रश्न म्हणजे की दिंडोरी तालुक्यात एक राखीव मतदारसंघ आहे. तर त्या राखीव मतदारसंघाकडून किंवा इथे असं तुमच्यावर आरोप होतो की तुम्ही मराठा समाजासाठी कामं करतात, मराठा समाजाचे आमदार म्हणून तुम्हाला ओळखलात, असं तुमच्यावर आरोप होतो. मग त्या आरोपाला दूर करण्यासाठी तुम्ही कसं यात आरोप दूर कराल? नक्कीच प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आमदार झाल्यानंतर जे काही 2-3 प्रश्न मार्गी लागले, पालखेडचा पूल असेल, मोमराजाची बंडप आणि किंवा इतर काही विकास कामं असतील, त्या विकासचा आवनखेडचा पूल असेल, ही आणखी रस्ते असतील छोटे मोठे, या सगळ्या याच्यामध्ये प्रामुख्यानं बऱ्यापैकी कामं पूर्व भागात झाली. योगायोगाने मधल्या काळामध्ये एक पाण्याचा फार मोठा प्रश्न उपस्थित झाला की जेणेकरून रोटेशन न मिळाल्यामुळे तिसगाव, बहादुरी वगैरे सोनगाव हा जो महत्त्वाचा द्राक्षाचा परिसर आहे, याला पाणी मिळालं नसतं त्या काळात, तर ती द्राक्षबाग परिपूर्ण उद्ध्वस्त झाली असती. आणि पाणी मिळावं यासाठी आपण थोडंसं पुणेगावच्या धरणावर त्या तिथे आंदोलन केलं, ते गेट तोडलं आणि ओझरखेडच्याही बाबतीत तसंच झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं, आमच्या विरोधकांनी थोडं असं पसरवलं की पूर्व भागामध्ये पाणी देण्यासाठी आपल्याकडे जे अडवलेलं पाणी होतं की पूर्व भाग दिल्यानंतर आपण जे आदिवासी पट्टा आहे तो पाणी पुढे येतं आणि मग आपल्याला पाणी मिळत नाही. मग हे पूर्व भागातलं पाण्याचं बघता, त्या शेतकऱ्यांचं बघता आणि आपल्या आदिवासी भागातल्या लोकांकडे दुर्लक्ष करता. म्हणून हा विरोधकांनी रचलेला डाव झाला की जेणेकरून त्यांनी स्पष्टपणाने की हे मराठ्यांचं काम करता, मराठ्यांचा आमदार म्हणून हे काम करतात. परंतु तसं काही नाही. ठीक आहे, मराठा समाजाने हे पहिल्यापासूनच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वडिलांपासूनच त्यांनी प्रेमच केलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी अपेक्षा न ठेवता त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर उभे राहिलेत. 100% त्यांच्यासाठी माझे प्रयत्न राहतीलच. परंतु असं नाही की मी आदिवासी समाजाचा किंवा कोळी समाज किंवा आपला इतर काही समाज असेल त्या समाजाकडे दुर्लक्ष अजिबात केलेलं नाही. तुम्ही जर मागचा एक तपास बघितला किंवा इतिहास टाकला तर निधी आणतानासुद्धा तसं कुठेही पेठ तालुका असेल किंवा दिंडोरीचा पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, यामध्ये समान निधी आणून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे विरोधक जरी म्हणत असतील की मराठ्यांसाठी किंवा मराठ्यांचे आमदार, तसं त्या दृष्टिकोनातून नक्कीच हो, मराठा समाज माझ्यावर प्रेम भरपूर करतो आणि ते करतही राहणार याची मला पण गॅरंटी आहे. आणि त्याच्यामुळे या आरोप हे राजकीय आरोप होत राहतात, तसं फारसं काही मनावर घेण्यासारखं नाही. आणि आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा की दिंडोरी तालुक्यात बघितलं गेलं तर त्या संपूर्ण राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तर शिवसेना हा प्रमुख पक्ष मानला जातो दिंडोरीतला. शिंदे गटाचंही तेवढं आहे, पण साधारण मतदारसंघ आहे परंतु तिथे लोक नाही आहे किंवा राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ आहेत. तर अशी सगळी परिस्थिती एकंदरीत आहे. अजित पवार गटकडे आहेत ते साधारणतः आणि राष्ट्रवादीकडे कोणीही नाही आहे. तर अशी सगळी परिस्थिती आपण एक आढावा घेतला तर या परिस्थितीला अनुसरून तुमचं काय भूमिका असेल पुढे? हे सगळ्यात महत्त्वाचं की मी आता शिंदे गटाकडे आहे. मी मगाशी बोलल्याप्रमाणे की आपणच प्रश्न उपस्थित केला होता की लोकांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी शिवसेनेनंतर पुन्हा राष्ट्रवादी, पुन्हा शिंदे गट. तर हे नेहमी करणं उचित नाही. आमच्या घराण्याची एक परंपरा होती, हे कैलासवासी हरिशंकर बहादे आमचे वडील यांनी पक्ष कधी बदलला नाही. ते नेहमी स्वतःचं उदाहरण द्यायचे की माझं नावी पण एक आहे आणि दोघी पण एकच आहे. जोपर्यंत तो नावी मरत नाही तोपर्यंत मी ते दुकान बदलणार नाही.
आणि जोपर्यंत धोबी जात नाही तोपर्यंत मी ते धोब्याकडे कपडे टाकणं बंद होणार नाही. त्याच्यामुळे माझा पक्ष हा एकच पक्ष राहील आणि त्यालाच टिकपही राहिले. दुर्दैवाने माझ्याबद्दल असं झालं की मी भाऊंना ज्यांनी मदत केली त्यांचे शब्द किंवा त्यांचा कुठंतरी त्यांचा मान राखावा त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बदल झाला. परंतु हा जरी बदल करत असताना सर्वसामान्य जनतेला असंच वाटणार आहे की हे पक्ष नेहमी बदलतात. म्हणून आज एकदम पक्ष बदललं किंवा कोणीतरी ऑफर आली म्हणून लगेच तिकडे जाणं, तर हा निर्णय आता मी नाही घेणार आहे. हा निर्णय आता जनता घेईल. जनतेने ज्या ठिकाणी सांगितलं की बाबा तुम्ही इथं तुम्हाला काम करायचं आहे, इथं तुम्ही काम करावं, जनतेच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी मला त्या काम करायचं आहे. जनतेने उद्या सांगितलंय की तुम्ही आहे सातत्याने जसं आहे तसं चालू द्या. माझे आमदार म्हणून तुम्ही फार चांगलं काम करता ते मला मान्य आहे. आजी करायचं तेही त्यांच्याच हातात आहे, खासदार करायचं तेही त्यांच्याच हातात आहे. तर त्या दृष्टिकोनातून जसं जसं निवडणुकींचे वारे येतील पुढे काय होतं त्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न केला नाही. शब्द पाळायचा होता असं तुम्ही आता उल्लेख केला. तर माननीय शरद पवार यांनी तुम्हाला पुन्हा लोकसभेसाठी जर संधी दिली तर तुम्ही लोकसभा लढणार का? साहेबांचे मी बोललो शब्द पाळला की जाणार नाही. मी बोललोच आपल्याला की भाऊंच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं होतं किंवा त्यांच्याबरोबर काम केलं होतं. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकांमुळे मध्ये त्यांना मदत केली होती. आतापर्यंत इतिहास जर बघितला तर मालेगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊंच्या समोर विरोधात शरद पवार साहेबांचा उमेदवार कधीही दिला गेला नव्हता. तो शब्द त्या काळामध्ये त्या ठिकाणी मी पाळला आणि आता एकदा पाळल्यानंतर सातत्याने पुन्हा पाळत राहावं हे काही फारसं बंधनकारक राहणार नाही. आणि त्याच्यामुळे जशी वेळ येईल तसं विचार करू. साधारणतः माणूस सुरुवात आपली कधी विसरत नाही. जिथून आपली सुरुवात झाली, जिथून आपण पुढे आलो, तो काळ ती सुरुवात व्यक्ती विसरत नसतो. तर तुमची सुरुवात झाली शिवसेनेपासून. जर आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा तुम्हाला संधी दिली किंवा पुन्हा शिवसेनेत येण्याचं म्हटलं तर तुम्ही जाल का? नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना असं म्हणणं चुकीचं राहील आता की शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये बी आहेच. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे कोणा संधी दिली? उद्धव साहेबांनी संधी देणं हा त्यांचा तो प्रश्न आहे. परंतु आता मी शिंदे गटामध्ये आहे आणि शिंदे गटाचे सर्वस्व हे बाळासाहेबच आहे. त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय उद्धव साहेबही त्या काळामध्ये तिथं कार्याध्यक्ष म्हणून पक्ष म्हणून होतेच. त्याच्यामुळे त्यांच्यापासून सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी झालेली. परंतु आदरणीय बाळासाहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्याच्या दृष्टिकोनातून मी शिवसेनेमध्येच आहे. त्याच्यामुळे शिवसेना पक्ष उमेदवारी दिल्यानंतर करायला काही हरकत नाही. आणि तुम्ही इतकं पक्षांतर केलं, त्यानंतर इथल्या मतदारसंघाचा तुम्ही आढावा घेता, जनतेला सहकार्य करतात, बरेच आहे. परंतु तुमचं जे आहे सभोवताली ते अनेक पक्षाचे लोक असतात, म्हणजे विविध पक्षाचे लोक असतात. तर लोकांना एक दिशा मिळत नाही की नक्की कुठल्या पक्ष तुम्ही धरलाय हाती किंवा प्रमुख तर त्याचं जास्त प्रामुख्य ते निभावतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे की आपण लोकांच्या विकासासाठी गेलेलो आहे आणि लोकांच्या विकासासाठी मग ती काम करत असताना जो पुढची व्यक्ती येतो तो पक्षाचा, राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे किंवा कोणताही अन्य पक्षाचा आहे हे आपण कधी बघितलंच नाही आणि बघतही नाही. आणि त्याच्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की ज्यावेळेस मी स्वतः उमेदवारी करेल किंवा मी जनतेपर्यंत जाईल तर ती लोक माझ्याबरोबर उभी राहतील. त्याच्यामुळे पक्ष म्हणून त्या ठिकाणी मग काम करायचं आहे. पक्ष म्हणूनच माझ्याबरोबर एवढी लोक पाहिजे. आणि ह्याबद्दल सांगायला तसं मागचाही इतिहास जर आपण तपासला तर पक्ष म्हणून फार काही होतं असं काही नाही. एक व्यक्ती म्हणून ह्या ठिकाणी बघितलं जातं आणि योग्य व्यक्ती जर त्याला वाटलं तर ती त्यांना निवडून देतात आणि त्यांनी जी निवडून दिल्यानंतर ते काम करण्याची संधी मिळते. फक्त ती काम करण्याची संधी मिळाल्यानंतर स्वतःचा स्वार्थ न बघता पण जनतेने दिलेली म्हणजे काही आपल्याला जी खुर्ची ती जनतेसाठीच खऱ्या अर्थाने आपण वापरली पाहिजे हे मान मात्र आम्हाला सर्वांना ज्यांना कोणाला निवडून दिलं, जनते निवडून देते, त्यांनी ते राखलं पाहिजे. तुम्ही म्हटलं की 2009 माझे मित्रमंडळी असतील, सहकारी असतील आणि अनेक जण तुमचे नातेवाईक वगैरे त्यांनी खूप प्रचंड मेहनत करून तुम्हाला विजय करून दिलं.
तर येथील जे जिरवाळ आणि चारोस्कर आहेत ते त्यांच्या समर्थकांना कुठल्या ना कुठल्या पदी निवडून देतात. तसं तुमच्या समर्थकांसाठी तुम्ही काय भेट म्हणजे साधारण त्यांना कुठे निवडून देतात किंवा त्यांच्यासाठी काय आतापर्यंत न्याय दिला आहे त्यांना? मी तर तुम्हाला सांगितलं की शिवसेनेचा आमदार झाल्यानंतर इथे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण 4 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. हां. त्या प्रवीण नाना असतील, गटनेते म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर सुरेश भाऊ डोकळे असतील, त्यांनी चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर गोतर्डे असतील, ते गोतर्डे ताईंनी चांगल्या प्रकारे काम केलं. मोहाडी गटामध्ये नंतरच्या काळामध्ये सारिका नेहरे असतील, त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. विनाश निरगुडे म्हणून असतील, त्या ठिकाणी त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षाच्या आणि माझ्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम केलं. बाळासाहेब वणीचेच नांगुर्डे त्यांनी त्यामध्ये काम केलं. इकडे पेठ तालुक्यामध्ये भास्कर गावित आणि नंजा सुनबाई ही दोघं त्याच काळामध्ये निवडून आली. त्याच काळामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून झाल्यानंतर पंचायत समितीला विलास अनपाड असतील, अनेक अशी लोक आहेत की ती आपण त्या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना ते काम करण्याची संधी आपण त्या ठिकाणी दिली. आणि म्हणूनच मला एक अभिमान आहे की जो सर्वसामान्य माणूस आहे, जो सर्वसामान्य व्यक्ती आहे, त्या सर्वसामान्य माणसांना मी त्या पदापर्यंत नेऊ शकलो. आज समाज कल्याण सभापतीपद आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी मिळालं. प्रवीण नानांनी एवढं मोठं काम केलं, गटनेते पद आपल्याला आपल्याच त्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी मिळालं. त्याच्यानंतर भास्कर गावित यांना त्या ठिकाणी चांगलं पद त्या ठिकाणी काम करायला मिळालं. आणि म्हणून मी माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांना अशा कोणत्या ना कोणत्या प्रकारे, त्याच्यानंतर तुमचं कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी नाना वरे असतील किंवा विलास देरगुडे असतील किंवा अन्य काही ही लोकं असतील, यांनाही ते काम करण्यासाठी आपण त्या ठिकाणी बिनविरोध म्हणून त्या ठिकाणी पाठवलं. मंडळामध्ये शेतकरी संघामध्ये तिथेही काही लोकांना आपण काम करण्याची संधी दिली. त्याच्यामुळं ज्या ज्या ठिकाणी जे जे शक्य होईल, मग काही निवडणुका करून, काही सामंजस्य भूमिका घेऊन, कुठं बिनविरोध करून, असं बरेचसे प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेले. आणि तो एक अभिमान मला आहे की मी माझ्याबरोबर असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय देऊ शकलो. नाहीतर आतापर्यंतचा इतिहास जर बघितला की ज्याच्या मागे वलय आहे, त्याच्या मागे मोठं नाव आहे, त्यालाच ती संधी मिळत होती. पण मी तसं न करता सर्वसामान्य जरी असेल, बाळासाहेब बागुर्डेंसारखा एकदम फाटका तुटका जो टेम्पो चालवायचे, त्या माणसाला जिल्हा परिषद सदस्यापर्यंत तिथं पोहोचवलं. आणि पुढे इतकी मोठी शक्ती होती की जेणेकरून त्या शक्तीच्या समोर लढणं तर ती त्या आपल्या उमेदवारांना सुद्धा गॅरंटी नव्हती. परंतु आपण केलेलं प्रामाणिक काम होतं, प्रामाणिकपणानं आपण काम करतोय हे लोकांना दिसत होतं. म्हणून पुन्हा विश्वास टाकला आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या लोकांना निवडून दिलं. आता असं बोललं जातं की तुम्ही तुमच्या मुलाला जिल्हा परिषद तयार करताय, तर त्या तयारीमध्ये तुम्ही तुमचा पक्ष निवडला आहे का? पक्ष म्हणून नाही म्हणता येणार, परंतु जिल्हा परिषदला आता शिवसेनाच्या शिंदे गटाला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकी, पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जावंच लागणार आहे. आणि हे निवडणुकीला सामोरे जात असताना काही ज्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी करायची आहे त्या ठिकाणी चाचपणी करणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून उद्या जर तो आमचा जिल्हा परिषद म्हणजे आयवंतवाडी जिल्हा परिषद गट, जो मधल्या काळामध्ये आमचे दिवंगत सदू गावित म्हणून त्यांनी काम, त्यांच्या सुनबाई जिल्हा परिषद सदस्य होता, परंतु काम तेच बघायचे. फार चांगली व्यक्ती होती, परंतु योगायोगाने दुर्दैवाने त्या आपल्यात राहिले नाही. तर तिथं ओबीसी समाजाचीही जागा निघते, जनरल समाजाची जागा निघते, आदिवासी समाजाची जागा निघते. पुढे कालांतराने त्या ठिकाणी कोणतं आरक्षण येतं, त्या आरक्षणानुसार आदिवासी आलं तर मग आपण आपल्या चिरंजीवांना लढवायचं की आणखीन एखाद्या कार्यकर्त्याला संधी द्यायची. तर त्या काळामध्ये जे ठरेल ते त्या दृष्टिकोनातून, परंतु चर्चा चिरंजीवालाच लढवणार हे थोडंसं कुठंतरी पुढचा लोक माऊ करतात त्याचा, किंवा चिरंजीवालाच लढवणार. आमच्या घरामध्ये एक आपल्याला उदाहरण दिलं पाहिजे की ज्यावेळेस आमचे वडील खासदार होते त्यावेळेस पंचायत समिती, त्या टिटवे पंचायत समिती गणची निवडणूक लागली आणि आमच्या आईने हट्ट केला की सरपंच आपले दांद्राज सरपंच झाला, त्याला आपण कुठंतरी पंचायत समितीला पुढे घेतलं पाहिजे. त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं, एकदा आपल्याला लोकांनी संधी दिलेली आहे,
लोकसभेला मला लोकांनी पाठवले, ज्यावेळेस मी थांबेल त्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवावी. आणि त्याच्यामुळे ही परंपरा आपणही ठेवली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आजही चर्चा असेल, परंतु ते होईलच आणि जनतेच्या मतं असेल ते त्या काळामध्ये आपण ठरवू. सगळ्यात मोठा प्रश्न येतोय तो म्हणजे आमदार अपात्रतेचा. आता आमदार अपात्रतेची सुनावणी चालू आहे किंवा त्याच्यावर लवकरच निर्णय होईल. पण अशा वेळेस जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अपात्र झाले तर त्यावेळी तुमची भूमिका काय असेल किंवा तुमचा एक बी प्लॅन जो म्हणून आपण तो तयार आहे का, किंवा त्यानंतर तुम्ही काय नियोजन कराल किंवा काय निर्णय घ्याल? एकनाथ शिंदे साहेबांच्या दृष्टिकोनातून अपात्र तर होणार नाही असं आम्हाला 100% शाश्वती आहे. परंतु दुर्दैवाने जर तसं काही झालं तर एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही करा. आणि मुलाखतीच्या शेवटी जाता जाता एक प्रश्न की येत्या 4 जानेवारीला तुमचा वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त तुम्ही जनतेला काय संदेश देणार किंवा जनतेला तुमची भावना जनतेसमोर कशी व्यक्त कराल? जनतेसमोर भावना व्यक्त करण्याचा तोच एक उद्देश वाढदिवस करणं म्हणजे फार काही आता मनामध्ये नव्हतं, परंतु सर्वांनी एकत्रित यावं आणि सर्वांचे विचार ऐकून घ्यावे त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. आणि हा कार्यक्रम करत असताना जनतेकडनं खरं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे की तुम्ही काय करावं. आपल्याला जनतेला सांगायचं नाही का मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे. कोणताही प्रश्न किंवा कोणताही विषय मला अजिबात जनतेवर लादायचा नाही. जनता मला काम सांगेल, आमदार म्हणून नाही कामगार म्हणून काम करायचं आणि त्याच्यामुळे जनतेने मला काम सांगावं, जनतेने मला आदेश करावे. तो आदेश ऐकण्यासाठी हा वाढदिवस आपण त्या ठिकाणी करतोय. आणि तो वाढदिवस करत असताना मी आजही सांगितल्याप्रमाणे की त्या वाढदिवसाला पक्ष म्हणूनच नाही तर जे काही इतरही पक्षातली जी काही लोकं आहेत ती त्या ठिकाणी नक्कीच येतील, शुभेच्छा देतील आणि शुभेच्छा दिल्यानंतर त्याचे काही जे आदेश असतील ते पाळण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी करणार आहे. नक्कीच सर. राजकीय नातो आलेले किंवा राजकीय संस्कार असे झालेले राजकीय तसेच सामाजिक आणि आपल्या मतदारसंघाबद्दल तसेच मतदारसंघा व्यतिरिक्त सामान्य जनतेबद्दल आपुलकी माया ठेवणारे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे हे धनराज महाले. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून घेतलेला आहोत आणि त्यांची मुलाखत घेतलेली आहे. त्यांनीही आपल्या प्रश्नाला एक मनमोकळेपणाने कुठलीही एक बाधा न आणताच उत्तर दिलेली आहे. आणि या मुलाखतीतून नक्कीच जनतेचे आणि मतदारसंघाचे संभ्रम जे आहे जे निर्माण झाले होते ते नक्कीच कुठेतरी दूर होण्याचं काम या मुलाखतीतून द्वारे करेल. धन्यवाद सर की तुम्ही आम्हाला वेळ दिला, तुमचा अमूल्य वेळ दिला, तुमचं जे शेड्यूल होतं त्यातून आम्हाला वेळ दिला. मुलाखत घेतली आणि चांगल्या प्रकारे प्रश्न पण आपण विचारले आणि नक्कीच माझ्याही मनामध्ये होतं ते जनतेपर्यंत आपण पोहोचवण्यासाठी जो काही प्रामाणिकपणानं एस मराठी आणि त्यांचे सर्व सहकारी जे प्रयत्न कराल त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद, आभार.